शिक्षणाचं काय केलं? शिक्षण सोडून दिलं. का रे? रिक्षा चालवतो आता. वडील वारले तेव्हापासून घरची सगळी जिम्मेदारी माझ्यावरती आली सर. बहिणीचं लग्न करून दिलं. मोरे सर, संध्याकाळी फिरायला भारी वाटतं. एकदम सुंदर, एकदम म्हणजे शुद्ध हवा, निसर्गाच्या सानिध्यात. हं? भारी वाटतं. व्ह्यू बघा ना कसं वाटतं, ट्रेनच्या पटऱ्या, ट्रेन, नारळाची झाड, नाही आता कसं आहे मोरे सर, भारी तर वाटणारच किंवा. आणि अलीकडे पक्ष्यांचा कालवा हे ऐकायला भेटत ना, इथं ऐकायला भेटतं राव. हा? मोरे सर, राजू आहे काय त्यो? राजूच आहे की राव. होय की राव, ते काय राजूच आहे. रिक्षा पण त्याच्याची वाटत. हा तेच म्हणलं राजू आहे. यावर तेच आहे. हा, अरे काय राजू, अरे सर काय म्हणता, इकडे कसं काय? चाललो होतो, हा, तू दिसला. काय चाललंय बाकी? बरं आहे ना? मस्त मस्त. ही रिक्षा कोणाची आहे? ही रिक्षा माझीच आहे सर. होय, बर. रिक्षा चालवतो आता. काय अवतार केलाय, काय केस दाढी बाळा. काय? शिक्षणाचं काय केलं? शाळा सोडून दिली सर आता. का रे? काय नाही, असंच वडील वारले त्याच्यानंतर घराची जिम्मेदारी सगळी सर माझ्यावरती आली. खूप काय करायचं होतं पण काय करणार. बहिणीचं लग्न करायचं होतं, करून दिलं. आई परत बारका भाऊ शाळा शिकतो, हे सगळं त्यांना बघावं लागतं, घरचं हे ते. म्हणून रिक्षा चालवतो सर, दुसरं काय. शाळेमध्ये ट्रॉपर होता की? असू दे बाळा, खचू नकोस. ज्या संघर्षाची सुरुवात शून्यातून होते त्याचा शेवट मात्र इतका आनंदात होतो, विचारू नको. आणि हे बघ बाळा, हे कष्टच आहे. कष्ट करायची लाज कसली? मात्र हा धंदा जो आहे तो खूप इमानदारीने कर. भगवंत तुला कुठंच कमी करणार नाही. आलं का लक्षात? आणि हे बघ, झालं ते खूप वाईट झालं. शाळेत होतास तेव्हा काय गबरू होता हा, काय तो थाट. आणि आज वाईट वाटलं, पण हे नव्हतं बाळा, मला माहिती. बरं आहेस ना तू? बरं आहे मी सर. एका दिवशी येईल मी नक्की घरी. हा, हो, या. काळजी करू नकोस आणि स्वतःची काळजी घे. हो, हो. आईना सांग माझा नमस्कार. हा, हो, हो. पण जे पण झालं ते खूप वाईट झालं. हार के बाद जीत आहे. संघर्ष रडवतो मात्र आयुष्य घडवतो, हे लक्षात ठेव. येऊ? चल, सोडू तुम्हाला. नाही नको.